उरुळीमधून या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतो। सामन्याला सुरुवात मैदानावरती होते, सलामीची जोडी मैदानावरती शंकर आणि सोमनाथ दाखल झालेत। तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो सचिन। आणि बघूयात या सामन्यात काय घडतंय, आवाज ऐकायचा आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना। अनिकेत गुंजाळ सरांचा या सर आपलं स्वागत आहे। गगनभेदी नजर ज्याची पहाडसम विशाल काया, धगधगता सूर्यही झुकतो, वंदितो शिवप्रभू राया। इथे छत्रपतींचं नाव आलं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर। षटकार शुभम शुभम अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा। मनापासून धन्यवाद डीजे क्षितिज। शैलेश आणि सोमनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अगदी शैलेश देखील आक्रमण करताना पाहायला मिळालेत। 7 धावा धावफलकावरती आहेत। सोमनाथ आणि शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, तर सचिन वरती आक्रमण। हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील। इथे देखील आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये अगदी 1 धाव येताना पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर धावफलक देखील पुढे जाते। धावफलकावरती 8 धावा आहेत। 8-8-8 दोन मातब्बल संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली जाते गाठ। कोण लावणार कोणाची वाट, कारण धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 8 आणि आपण सर्वच जण अनुभवतोय गंगाराम दादा चषकाचा हा थाट। इथे चेंडू बरीचशी उंची घेतोय आणि अगदी आपण पाहूया सीमारेषेच्या जवळपास क्षेत्ररक्षण देखील लाजवाब आहे। तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे, तिथे षटकार आहे किंवा नाही यासाठी। अगदी तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे। चांगलं क्षेत्ररक्षण आहे, अगदी धावा वाचवल्यात सर। आताच्या धावा किती आहेत? 2 धावा आहेत। धावफलक 2 धावा संख्येच्या मदतीने पुढे जाते। दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचेल। धावफलकावरती 10 धावा आहेत। गोलंदाज सचिन। हा चेंडू देखील समोरच्या दिशेने सोमनाथ इथे बरसतोय आणि चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर। षटकार थँक्यू। आजच्या दिवसभरामधली पहिली क्वार्टर फायनल कोण विजय होणार यासाठी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतदार। धावफलकावरती धावा षटकाराच्या मदतीने 16 धावा पाहायला मिळत आहेत। 16चा इतिहास तुम्हाला सांगितला। क्रिकेटच्या देवाने पहिलं पाऊल वयाच्या 16व्या वर्षी टाकलं। इथे चेंडू हवेत झेल लक्ष्मण टिपेल आणि इथे सोमनाथची खेळी संपुष्टात। फलंदाज बाद।
डीजे सुमित आत्मलिंगाचे म्हणतात त्या होलिंगाला, आत्मलिंगाचे म्हणतात त्या होलिंगाला. थँक्यू. धावफलकावरती आपण पाहूया 16 धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय सोमनाथच्या रूपानं. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. अशोक, युके बॉईज हुरुळी आणि त्यांच्या विरोधामध्ये डोंजे संघ, या दोन संघांमध्ये मैदानाच्या आतमध्ये लढत आपण पाहतोय. सोळा अंकाचा इतिहास नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर वयाच्या 16 वर्षी क्रिकेटमध्ये टाकलेलं पहिलं पाऊल आपण पाहिलं. आणि क्रिकेटमध्ये अनेक इतिहास सचिन या नावाने नक्कीच रचलेले आपण सर्वांनीच पाहिलेला आहे. तर वयात 16 वर्षी 18 पगड जातीचे बावळे एकत्रित केले आणि स्वराज्याचं तोरण देखील छत्रपती शिवरायांनी नक्कीच बांधलेलं आपण सर्वांनी पाहिले. तर संतांची, कर्मवीरांची आणि नरवीरांची भूमी म्हणून या भूमीकडे पाहिलं जातं. तर वयाच्या 16 वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी आपल्याला दिली आणि वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी आळंदी या ठिकाणी समाधी देखील घेतलेली आपण सर्वांनी पाहिली आहे. इथे देखील एक सिंगल आली आहे. धावफलकावरती धावा आहेत 17 धावा. शुभम गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. अशोक ऑन स्ट्राईक आता असतील. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने नक्कीच खेळला. तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. इथे फ्लायटेड चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. बिग सिक्सर. थँक्यू. पहिला धक्का बसला असं वाटलं होतं की नक्कीच इथे धावसंख्येला ब्रेक थ्रू लागतो की काय, परंतु दुसऱ्या बाजूने अशोक आहेत मैदानाच्या आतमध्ये. अशोक देखील आक्रमण करतायत आणि धावफलकावरती 23 धावा पाहायला मिळतील. आबाळ बर का होईना, आबाळ बल नसलं तरी ओंजळ बर का होईना स्वतःचं अस्तित्व असावं आणि ते अस्तित्व निर्माण करतोय अशोक देखील उरुळी संघासाठी. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. धावफलकावरती धावा आहेत 23. हा चेंडू देखील सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने. नक्कीच चेंडू खेचून काढायचा होता परंतु बॅटची हलकीची एज घेत चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये नक्कीच ट्रॅव्हल झालाय. इथे देखील एक सिंगल येईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. चार षटकांची ही देखील मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रिकेटची लढाई, क्रिकेटचं युद्ध, क्रिकेटचा रणसंग्राम अर्थात गंगाराम दादा चषक. उद्या मात्र महाअंतिम दिवस. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. थोडेसे फंबल होत आहेत परंतु तिथे एकाच धावेने समाधान देखील मानावं लागतंय. धावफल एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. अगदी मोठे फटके जरी नसतील खेळतायत परंतु धावसंख्येला गती देण्याचं काम हळूवाररित्या का होईना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. 25 धावा आहेत. हा चेंडू आपण पाहूया समोरच्या दिशेने नक्कीच खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. तिथे बॅकअपचं काम क्षेत्ररक्षक करतील. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अवलंबलं जात आहे. इथे देखील 2 धावा आहेत. धावफलकावरती 27 धावा.
दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय योगेश काका कांबळे साहेबांचं देखील शुभागमन होते. मनापासून स्वागत. हा चेंडू फुलटॉस आहे, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षण खराब होत आहे. धावा येतील 4, नो प्लस चौकार, 5 धावा आहेत. बोल भवानी माता की गळ्यामध्ये माळे लोंबती अंबाबाई बाले खेळती गळ्यामध्ये माळे लोंबती अंबाबाई बाले खेळती. एक एक चूक संघाला नक्कीच विजयापासून दूर नेणारी असेल त्या चुका टाळाव्या लागतील. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे तिथे क्षेत्ररक्षक पॉइंटला चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जात आहे. 33 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बारगस्त आहे. सौरभ गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतील. हा चेंडू देखील आपण पाहूया, तेज तर्रार, थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. टप्पा खाल्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि नक्कीच इथे डॉट बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच सुरू राहिली तर धावसंख्येला ब्रेक लागेल. इथे चेंडू हवेत, 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. तिथे झेल निसटलाय आणि तोपर्यंत 2 तर आल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयास आणि पाहता पाहता साच, बाज आणि ताज अशा 3 धावा आहेत. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 38 धावा, माफ करा 36 धावा ज्या धावफलकावरती असतील. 36 धावा आहेत धावफलकावरती. सराव जो बाहेर चाललाय, आतमध्ये बॉल येऊ देऊ नका. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने डीप स्क्वेअरले खेळला. इथं देखील क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. चेंडू सीमारेषा फरार, चानन चौकार. थँक्यू. मी नक्कीच आपण पाहतोय, नक्कीच दोनही संघांनी यश मिळवत अगदी क्वार्टर फायनल पर्यंत नक्कीच प्रवास सुरू ठेवलाय. परंतु यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्याच्या दुप्पट मेहनत मिळालेलं यश टिकवण्यासाठी करावी लागत असते. इथे यश टिकवायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हा चेंडू देखील इथे कमालीचा येतोय. डॉट बॉल जो येताना पाहायला मिळेल. गुडलेज स्पॉटवरती चेंडू पडला आणि त्यानंतर उसळी घेताना देखील पाहायला मिळाला. इथं देखील निर्धाव चेंडू आहे. चांगली गोलंदाजी सौरभची आहे. फटकेबाजी जरी झाली असेल परंतु कमबॅक करणारे चेंडू येत आहेत. हा चेंडू फुल टॉच आणि इथे आला तसा फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू. पाहता पाहता 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अशोक आणि दुसऱ्या बाजूने शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये झुंजतीये. अगदी फार मोठी ताकद, फार मोठी क्षमता मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत आणि इथे आक्रमण देखील होताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून अनिकेतला मात्र आमंत्रित केलंय. क्रिकेट खेळ म्हटलं की सरावाचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. सराव तुम्हाला बळकट बनवतो, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देत असते, परंतु फक्त आणि फक्त विश्वास आणि आत्मविश्वास तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असतो. तो वाढवावा लागेल. हा चेंडू इथे कमालीचा शॉटम पूल करण्याचा प्रयत्न होता. इथे डिरेक्ट हिट होईल आणि परतावं लागेल फलंदाज बाद. शैलेश बॅक टू दी पेव्हिलियन.
का नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं। కోకా 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 పట్టి కొరకొరమంటూ చూస్తారు పట్టి పట్టి కౌని వేస్తే పట్టి పట్టి చూస్తారు కోకా కాదు కౌను కాదు थँक्यू. बाद होता शैलेश. तर न्यू बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये येतील. शेवटच्या षटकातील शेवटची काही चेंडू बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. अनिकेत हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने अलॉंग दी कार्पेट खेळलाय. इथे इथे मिसफिल्ड. पुला खालून पाणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चारण चौकार. धावफलकावरती नक्कीच वाढ होते. हा चेंडू देखील इथे लाजवाब येताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू नक्कीच अनिकेतच्या भात्यातून येताना पाहायला मिळेल. एक एक चूक संघाच्या महागाई लाग लावणारी असेल. इथे एक एक मिसफिल्ड. एका धावेवरून काही होऊ शकतं हा इतिहास आहे. कारण कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेच्या निमित्तानं जो पूर्णपणे पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहूया. इथे उंच भरारी घेईल क्षेत्ररक्षक लक्ष्मण चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. तिथे झेल घेण्यासाठी कोणताच प्रयत्न नसेल तोपर्यंत आपण पाहूया. धावांसाठी धावाधाव देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धावफलकावरती 51 धावा आहेत. 51 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अशोक मात्र आता स्ट्राईकला आहे. फार मोठं आक्रमण अशोकच्या बॅटमधून देखील होताना आपण पाहिलंय. अगदी उत्तुंग फटके अशोक देखील खेळलाय. परंतु इथे अगदी शेवटच्या चेंडूंवरती आक्रमण होणार का? डेथ ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने नक्कीच डान्सिंग डाऊन दी विकेट. हा देखील चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. हे रास्ते हे 4 के. 4 रन चौकार. धावफलकावरती आपण पाहूया. धावांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. 55 धावा आहेत. आज मात्र हाय स्कोरिंग सामने असा मैदानावरती आपण पाहतोय. अगदी धावांचा महापूर नक्कीच फलंदाजीच्या माध्यमातून मैदानावरती आज करताना पाहायला मिळत आहेत. आणि याही सामन्यामध्ये तशाच प्रकारचं कामकाज पाहायला मिळेल. इथे चेंडू उजव्या एसटीच्या खूप दूरवरती राहतोय. वाईट बॉल. इथे देखील गोलंदाजाला दंडित केलं जाते. अनिकेतला दंडित केले पंचांच्या माध्यमातून. एका धावेने अब तक 56 धावा आहेत. अशोक ऑन स्ट्राईक. शेवटचं षटक आणि शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये उसळल्या अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय. बुलंदी तोफेचा गोळा. षटकार. 6 रन. युके बॉईज उरुळी संघाने बनवल्यात 62 धावा 24 चेंडूंमध्ये. तर विजयासाठी 24 चेंडू आणि 63 धावेंची गरज डोंजे संघासाठी असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन संपर्क करा आयोजक कमिटीशी. उरुळी संघ आणि डोंजे संघ कॅप्टन संपर्क करतील आणि त्यानंतर मॅच सुरू होईल. सुरुवातीला कॅप्टन इथे या. भिवरी आणि त्यांच्या विरोधामध्ये केडगाव यानंतरचा होणारा सामना आहे. कॅप्टन या. टॉस आपण करतोय. नाणेफेक या ठिकाणी संपन्न होईल.
नवीन बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. भिवरी आणि केडगाव टीम बोथ कॅप्टन या नाणेफेक आपण करतोय. अगदी केडगाव संघ सकाळपासून प्रतीक्षेत आहे, परंतु यानंतर आहे सामना तुमचा. केडगाव वर्सेस भिवरी अशी मॅच होईल. बोथ कॅप्टन येतील आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करतोय. पॅरिस कांबळे सर आहेत तिथे कॅप्टन केडगाव संघाचे. तर भिवरी संघाचे कॅप्टन चला नाणेफेक आपल्याला संपन्न करायची आहे. इनिंग ब्रेक आहे, नाणेफेक होणं अपेक्षित आहे. त्रेसष्ट धावेंचं टार्गेट आहे. एक प्रचंड मोठा गड सर करायचा आहे, परंतु इथे अशक्य असं काहीच नाही. रमेश गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कॅप्टन या. 24 चेंडू आणि 63 धावा. गोलंदाज सज्ज आहेत. हा चेंडू आडव्या बॅटने दिशा दिली आहे. तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. धावा येतील 4. चौकार. थँक्यू प्रतीकजी शेलार, प्रसिद्ध बैलगाडा मालक यांच्या शुभ हस्ते नक्कीच टॉस आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न करतोय. सचिन आणि संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती सचिन नक्कीच आक्रमक होताना पाहायला मिळाला आणि 4 धावसंख्येने संघाचं खातं देखील उघडलं जात आहे. एका बाजूने सचिन बडेकर गोलंदाजी करतायत तर दुसऱ्या बाजूने सचिन ऑन स्ट्राईक आहे. सचिन कंक ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केलाय. सचिन टू सचिन. हा चेंडू आपण पाहूया पुन्हा एकदा आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती येत आहेत. अशोक तिथे क्षेत्ररक्षण करतील. सिंगल घेतली दुसऱ्या धावेसाठी प्रयास आणि इथे दुसरी धाव सुरक्षित रित्या येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 6 धावा आहेत. पहिल्या 2 चेंडूंवरती 6 धावा आल्यात. सत्तावन्न धावा अजूनही विजयासाठी गरजेच्या आहेत. हा चेंडू देखील आपण पाहूया. इथे नक्कीच खोलवर टप्प्याचा यॉर्कर एसटी मध्ये अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकला होता. समजू शकत नाही सचिनला. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. 7 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. अजूनही 56 धाव्यांची गरज. ज्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय इथं देखील आक्रमण आहे आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अभी तो ये था अभी खो गया न जाने मेरे दिल को क्या. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 13 धावा आहेत. अगदी उद्याचं खास आकर्षण आहेत डान्सिंग अंपायर. उद्या नक्कीच स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील आणि ज्यांच्या माध्यमातून सौजन्य आहे जगताप क्लिनिकचे सर्वे डॉक्टर प्रतापजी जगताप सर यांचं देखील शुभागमन होते. मनापासून स्वागत. इथे हा चेंडू आपण पाहूया. हलकीची एज घेत मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत होता. तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात एस्टेनच्या पाठीमागे. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल आली आहे.
14 धावा, 14 रन ऑन बोर्ड. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय काळूरामजी कदम साहेबांचं सुबर्डीचे असणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि कदम साहेबांचं देखील शुभागमन होतंय. आपलंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. याचबरोबर षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलंय. धावा बनवल्या 14, तर विजयासाठी अजूनही बनवायचे 49 धावा. 18 चेंडू आणि 49 धाव्यांची गरज. मंगेश हरियार नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. मंगेशला करामत करावी लागेल उरळी संघासाठी. तर दुसऱ्या बाजूने सचिन आणि संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यांना देखील आक्रमण करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्यात, अगदी सन्मानजनक स्कोर पहिल्या षटकामध्ये आला गेलाय. सिमेंट विकेट नक्कीच आपण पाहतोय आणि हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू बरीचशी उंची घेतोय. फॉलो थ्रू मध्ये झेल, तिथे मंगेश टिपतील. इथे कॉटन बोर्डची शिकार, फलंदाज बाद. पहिला धक्का संजयच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये बसला. तर न्यू बॅटर निलेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अगदी अगोदर सलामीला येताना आपण त्यांना पाहिले, परंतु आता वन डाऊन नक्कीच येताना पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारचं कामकाज निलेश करतील, संघासाठी करामत करायची आहे आणि त्या दृष्टीने मात्र वाटचाल आता करावं लागेल निलेशला देखील. परंतु मंगेश इथे कमालीचं षटक, पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन आहे. हा चेंडू आपण पाहूया पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे अशोक, कमालीचं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत एक वेगवान सिंगल तर आली आहे आणि याच बरोबर धावफलक देखील 15 धावा आहेत. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. अशोक मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत, कमालीचं क्षेत्ररक्षण. अगदी प्रत्येक खेळाडूला आपली जबाबदारी पार पाडायची आहे आणि त्या दृष्टीने सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रयास करतायत. हा चेंडू देखील इथे मिस टाइम शॉट तर आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल सुटलाय, झेल सुटलाय आणि सचिनला जीवदान देखील असेल. सीमारेषेच्या अगदी जवळपास चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल नक्कीच होताना पाहायला मिळत आहेत. चुका वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये होतील, त्या चुका टाळाव्याच लागतील, कारण सामना दोन्ही संघांसाठी तितकाच महत्वपूर्ण आहे. जो विजयी तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल. हा चेंडू देखील आडव्या बॅटने नक्कीच खेळलाय. इथे क्षेत्ररक्षक अशोक आहेत. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते आणि धावफलकावरती आपण पाहूया 18 धावा, 18 रन ऑन बोर्ड. 18 धाव संख्येवरती धावफलक आहे. एकीची ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. मंगेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्राईकला निलेश. हा चेंडू आपण पाहूया हलक्याच्या हाताने नक्कीच खेळलाय. अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये अशोक पुन्हा एकदा तैनात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये लाजवाब कामकाज अशोकचं देखील पाहायला मिळेल. 19 धावा. भिवरी संघाचे कॅप्टन या टॉस आपण करतोय. हा देखील चेंडू आपण पाहूया हलक्याच्या हाताने नक्कीच खेळून काढलाय. इथे देखील डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. षटक संपतंय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 20.
12 चेंडू आणि विजयासाठी 43 धाव्यांची गरज आहे. टॉस करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये. बारा चेंडू आणि 43 धावा. विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. रमेशजी गायकवाड आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक प्रतीकजी शेलार आणि रमेशजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. अगदी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. 12 चेंडू आणि 43 धावा विजयाचं समीकरण. शैलेश गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. सचिन ऑन स्ट्राईक. एक जीवदान सचिनला मिळाले. हे जीवदान किती घातक ठरणार. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने हवाई सफर. इथं देखील बंगाली रसगुल्ला षटकार. केडगाव संघाने टॉस विन केलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर बिवरी संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती धावा आहे 20. विजयासाठी अजूनही 37 धावा गरजेच्या आहेत. 11 चेंडू 37 धावा. महाराष्ट्र क्रिकेट क्लब संपूर्ण टीम उपस्थित आहे. त्यांचंही मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पहिलवान यश पवार यांचं देखील शुभागमन झाले. मनापासून स्वागत. हा चेंडू उजव्या एसटीच्या खूप दूरवरती राहतोय. अगदी धावपट्टीच्या देखील बाहेर असावा. पंच नो बॉल घोषित करतायत. यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल. 27 धावा आहेत. बँक ऑफ इंडियाचे असणारे मॅनेजर निखिल पवार साहेबांचं देखील शुभागमन होते. मनापासून स्वागत. हा चेंडू बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे तिथे डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. इथं देखील चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू. चुका वारंवार चुका. एक चूक संघाच्या महागाईला आग लावणारी असेल. एक बार गलती करे उसे इंसान कहा जाता है. 2 बार गलती करे उसे अनजान कहा जाता है. 3 बार गलती करे उसे नादान कहा जाता है. और जो बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहा जाता है. एक चूक संघाच्या महागाईला आग लावणारी असेल और हर गलती को माफ करे उसे हमारा प्यारा हिंदुस्तान कहा जाता है. हा देखील चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळपास अडवलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे आणि इथे फेक थोडीशी उशीर आली आहे. तोपर्यंत 2 धावा सुरक्षित आहेत. सर आत्ताच्या धावा किती आहेत? 2 धावा आहेत. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 33 धावा आहेत. चुका टाळाव्या लागतील. इथं देखील आक्रमण. सचिन ऑन फायर. बिग ब्लास्ट षटकार. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं ना. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं ना. मोडून संग रंग जायचं नाही. धावफलकावरती आपण पाहूया धावा आहेत त्या 38 धावा. 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 धावा आहेत धावफलकावरती. अगदी आक्रमण सचिनच्या बॅट मधून होतंय.
39 धावा आहेत धावफलकावरती. 8 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. थोडीशी दुखापत नक्कीच खेळाडूला जाणवली आणि तदनंतर अगदी गोलंदाजीमध्ये देखील थोडासा बदलाव होताना पाहायला मिळेल. शेवटचे 8 चेंडू 24 धाव्यांची गरज. कोशिश कर हाल निकलेगा आज नहीं तो कल निकलेगा. अर्जुन के तीर सा मरुस्थल से भी जल निकलेगा. मेहनत कर. हा चेंडू देखील आक्रमण आक्रमण फुल पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल आणि सिक्सर. वरती 45 धावा आहेत. विजयासाठी अजूनही 18 धाव्यांची गरज. 7 चेंडू 18 धावा विजयाचं समीकरण. सफलता उसी को मिलेगी जो चलेगा शाम तक. सफलता उसी को मिलेगी जो चलेगा अंजाम तक. हा चेंडू शरीरयष्टीवरती आदळतोय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न आहे. इथे एक धाव नक्कीच वाऱ्याच्या वेगात चित्त्याची चपळाई आणि वाघाची दौड पाहायला मिळाली. तोपर्यंत एक धाव देखील येईल. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 46 धावा. शेवटचे 6 चेंडू 17 धाव्यांची गरज. सहा चेंडू विजयासाठी 17 धावा अजूनही गरजेच्या आहेत. अगदी चर्चा विनिमय मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय कारण सामना किती महत्वपूर्ण आहे हे दोन्ही संघाला ठाऊक असावं. जो विजयी तो बक्षीस पात्र, जो पराभूत त्याला स्पर्धेला टाटा बाय बाय राम राम. चला वेळ वाचवा, अजून बरेचसे सामने आहेत. धीरज जाधव महाराष्ट्र पोलीस आहेत. इथे साजेचा खेळ करावा लागेल. अगदी पोलीस दलामध्ये कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत. 6 चेंडू 17 धावा. हा चेंडू फुल टच आला तसा सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. वाघाची दाढ फोडला पार. षटकार. तुमची मुलगी लय सुंदर, मुलगी लय सुंदर, मुलगी लय सुंदर, मुलगी लय थैंक यू. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तोलना आसमान बाकी है. इथे षटकार आणि या षटकाची सुरुवात नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सचिन करेल. हा चेंडू उजव्या एसटीच्या खूप दूरवरती राहतो. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 53 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज. सामना रंगतोय, सामना रंगणार यात मात्र शंका नाही. अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जातोय. ही खासियत या मैदानाची आहे. ईडन गार्डन. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे मोठा फटका तर येतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. हा देखील चेंडू सीमारेषा फरार. चालन चौकार. सुरेश बसलिया गोळीला सात
चेंडू सामन्यातील हवा काढून घेणारा चौकार मात्र सचिनच्या बॅट मधून येताना पाहायला मिळेल. 4 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज. हा चेंडू देखील फ्लिक केला. इथे बरीचशी उंची आहे आणि हा देखील चेंडू याच बरोबर डोंजे संघ क्वालिफाय होतोय बक्षीस पात्र फेरीमध्ये. खूप खूप असं अभिनंदन.